श्री छत्रपती शिवाजीराजांचा मृत्यू कसा झाला? रायगडाने अनेक सुखद आणि दुःखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे श्री छत्रपती शिवाजीराजांचे आकस्मिक निधन. 1674ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या 6 वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल. म्हणून पण नियतीचा फेरा कुणात चुकतो का? 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा, शालिवाहन रूप शके 1602 या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला. त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्यांचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले. केवळ 50 वर्षे आयुष्य लाभलेला हा राजा अचानक मरण कसा पावला हा संशोधनाचा भाग आहे. काही म्हणतात थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाला, तर काही म्हणतात गुडघे रोगाने मरण पावला, तर काही जण अष्टप्रधान मंडळातील लोकांवरच विष पाजल्याचा आरोप करतात. तर यामागे कोणते सत्य आहे हे ऐतिहासिक पुरावे पाहिले की कळून येते. यातील काही पुरावे हे अगदी समकालीन आहेत, काही उत्तरकालीन आहेत, काही बकरीमधील आहेत, काही आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत, तर काही इंग्रजांनी लिहिलेले आहेत. मात्र या पुराव्यांमधून केवळ 2 प्रकारची माहिती पुढे येते. एक म्हणजे ज्वर झाला होता अशी जी बहुतांश पुरावे थोड्याफार फरकाने सांगतात, आणि दुसरी म्हणजे विषप्रयोग झाला अशी. यामुळे या सर्व पुराव्यांची चिकित्सा करणे हे फार महत्त्वाचे ठरते. आपण प्रथम एकाखाली एक लिखित पुरावे काय सांगतात ते पाहू. तर एकदा कमेंटमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो किंवा जय भवानी जय शिवाजी जरूर लिहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. पहिलं आहे तर ते म्हणजे सभासद बखर. कृष्णाजी अनंत सभासद या महाराजांच्या सल्लागाराने ही बखर राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून लिहिली. हा सभासद महाराजांच्या पदरीच कामाला असल्याने त्याने लिहिलेल्या बखारीची विश्वासार्हता ही इतर अनेक बखरींपेक्षा कैक पटीने जास्त आणि सर्वमान्य आहे. सभासद असे सांगतो की मग काही दिवसांनी राजा ज्वराची व्यथा झाली. राजा पुण्यश्लोक कालज्ञान जाणे, विचार पाहता आयुष्याची मर्यादा झाली असे कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते, त्यामध्ये सभ्य भले लोक बोलावून आणले. सभासद पुढे कुणाकुणाला बोलवले त्या माणसांची नावे सुद्धा देतो. बीद पशील कारकून निळोपंत प्रधानपुत्र, प्रल्हादपंत गंगाधरपंत हे जनार्दनपंताचे पुत्र, रामचंद्र निळकंठ, रावजी सोमनाथ, आबाजी महादेव, ज्योतिराव बाळप्रभू चिटणीस, हुजरे लोक हिरोजी फरजंद, बाबाजी घाडगे, बाजी कदम, मुधोजी सरखवास, सूर्याजी मालुसरा, महादजी नाईक, पानसंबळ या सर्व जाणत्या माणसांना राजाने काही उपदेश केला. त्या सांगितले की आपली आयुष्याची अवधी झाली, आपण कैलासात श्रीचे दर्शनात जाणार. शरीर क्षीण देखून पन्हाळी या वारी संभाजीराजे वडील पुत्र यांस सांगितले होते की तुम्ही दोघे पुत्र आपणास यांस राज्य वाटून देतो आणि उभयंता सुखरूप राहाने म्हणून सांगितले. परंतु वडील पुत्र संभाजीराजे यांनी ऐकिले नाही. शेवट आपला तो निदान समय दिसता आहे. राज्याचे अंत्यसंस्कार हे पुढे राजाराम महाराजांनी केले असा उल्लेख सभासद करतो. दुसरं आहे, याशिवाय इंग्रजांनी लिहिलेल्या पत्रात सुद्धा राजांच्या मृत्यूबद्दल माहिती मिळते. इंग्लिश रेकॉर्ड्समधील 28 एप्रिल 1680 रोजीचे हे पत्र समकालीन आहे. वी हॅव सर्टन न्यूज दॅट शिवाजी राजा इज डेड. इट इज नाव 23 days since he deceased. It's said of a bloody flux, being sick 12 days. How affairs goes in his country, we shall advise as comes to our knowledge. At present all is quiet and संभाजी राजे is at पोरोणोला. तिसरं आहे तर ते म्हणजे जेधे शकावली. जेधे शकावली ही कान्होजी नाईक जेधे यांच्या वंशजांकडून मिळवून छापण्यात आली एक विश्वासाचे साधन म्हणून ही शकावली मानली जाते. त्यात लिहिले आहे शके 1602 रौद्र संवत्सर
चैत्र शुद्ध पौर्णिमा. शनिवारी दुपारा दिवसा रायगडी शिवाजी राजे यांनी देह ठेविला. चौथा आहे मराठ्यांची बखर. ग्रांड डप मराठी अनुवाद डेव्हिड केपन डफने. ही बखर अनेक पत्रांचा आधार घेऊन लिहिलेली असल्याने अनेक जण याचा संदर्भ म्हणून वापर करतात, परंतु ही तितकी विश्वासार्ह नाही. डब म्हणतो यानंतर शिवाजीचा अंतकाळ समीप आला. तो प्रकार असा: शिवाजी रायगडी असता त्याला गुडघी म्हणून रोग झाला. तो प्रतिदिवशी वृद्धिंगत होत चालला. मग त्याच्या योग्यकारून मोठा ज्वर झाला. ज्वर आल्यापासून 7व्या दिवशी तो मृत्यू पावला. पाचवा आहे श्रीमंत महाराज भोसले शेडगावकर यांची बखर. मराठी रुमाल भाग 1. शके 1602 रौद्रनाम संवत्सरे सन 1090 राजशके 7 या साली शिवाजी महाराज छत्रपती हे रायगडीच होते. तेथेच महाराज छत्रपती यांस व्यथाज्वराची जाहली. ते समयी महाराज पुण्यश्लोकी व त्रिकालज्ञानी सर्व जाणते यांनी आपला विचार पाहता ते ओक्षम मर्यादा जाहली असे जाणवून जवळील अष्टप्रधान व सरकारकून व कारकून व कारभारी व सरदार व हुजरे वगैरे मंडळी यांस बोलावून आणले. 6वा आहे 91 कलमी बखर भारतवर्ष. वाकसकर यांनी छापलेल्या या बखरीचा सुद्धा एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून उपयोग केला जातो. त्यात लिहिले आहे की नंतर राजे स्वामीस नवजबर प्राप्त झाला. शके 1602 रुद्रनाम संवत्सर चैत्र शुद्ध 15-2 प्रहरा राजेस्वामी कैलासवासी झाले. सावधपणे संस्कार करून हरिदास कीर्तन करत असता देह ठेवला. 7वा आहे स्टोरिया डू मोगल. असे होते मोगल मराठी अनुवाद. जसं चौबळ. निकोलाओ मनुची हा इटालियन प्रवासी होता, ज्याने आपल्या पुस्तकात शिवाजी राजांची तसेच संभाजी राजांची व त्यांच्या कारकिर्दीची टिपणी काढून ठेवली आहेत. तो म्हणतो तो शिवाजीसारखा मोहिमेवर चहूकडे फिरे. या दगदगीने तो थकून गेला आणि रक्ताच्या उलट्या होऊन 1679 मध्ये मरण पावला. 8वा आहे मासिरे आलमागिरे. साकी मुस्तैद खान हा मनुष्य औरंगजेबाच्या पदरी होता. त्याने मासिरे अलमागिरी हा ग्रंथ लिहिला. त्यात तो म्हणतो की आमदानीचे 23वे वर्ष 1091 ही मे 1680 घोड्यावरून रपेट करून आल्यावर त्याला शिवाजीला उष्णतेमुळे 2दा रक्ताची उलटी झाली. 9 शिवकालीन पत्रसार संग्रह खंड 2 लेखांक 2286 डाक रजिस्टर 1680. ज्या डाक रजिस्टरमध्ये संदर्भ देऊन विषप्रयोग केला असा आरोप केला जातो तिथे विषप्रयोगाचा उल्लेख जरूर आहे, परंतु तो सोयराबाई यांनी केला असा उल्लेख आहे. गोवळकोंड्याहून असे लिहून आले आहे की शिवाजी राजाला त्याच्या दुसऱ्या बायकोकडून म्हणजे सोयराबाई यांच्याकडून विषप्रयोग झाला असावा. 10 तारखे शिवाजी सर जदुनाथ सरकार प्रकाशित अनुवाद 20 वाकसकर. 91 कलमी बखर. As the Maharaja's destined period of life had come to its end, the Queen's heart changed and she did an act which made Shivaji give up his life. History of Aurangzeb. जदुनाथ सरकार. सर जदुनाथ सरकार यांनी केलेला उल्लेख हा इंग्रजांच्या पत्रावरूनच केलेला दिसून येतो. On 23rd of March 1680, the Raja was seized with fever and blood dysentery. The illness continued for 12 days. Gradually all hopes of recovery faded away, and then, after giving solemn charges and wise counsels to his nobles and officers, the maker of Maratha nation performed the last rites of his religion and then fell into trance, which imperceptibly passed into death. आता या सर्व उल्लेखांमधून निष्कर्ष काय निघतात ते पाहू. पहिलं, वर दिलेल्या 9 संदर्भापैकी 8 संदर्भ हे सांगतात की राजांचा मृत्यू हा आजारी पडूनच झाला होता. अर्थात नेमक्या कोणत्या आजाराने याबद्दलच्या तपशिलात फरक जाणवतो हे नक्की, परंतु त्यावेळी असलेले वैद्यकीय ज्ञान आणि दळणवळणाची साधने लक्षात घेता हा फरक होणे साहजिकच आहे. दळणवळणाची साधने यासाठी की महाराष्ट्रात असणाऱ्या तत्कालीन परदेशी व्यापाऱ्यांची पत्रे पाहिली तर असे लक्षात येते की मृत्यू झाला का नाही याच्याबद्दलच त्यांच्या मनात शंका होती. जे इच्छुक आहेत त्यांनी शिवकालीन पत्रसार संग्रह खंड 2 मध्ये लेखांक 2249 ते 2253, 2258 ते 2261, 2275, 2281, 2286, 2302, 2307 इत्यादी पत्रे जरूर वाचावी.
दुसरं, अनेक जण हा मृत्यू विष पाजल्यामुळे झाला असा बिनपुरावी आरोप करतात आणि त्याचे खापर अष्टप्रधान मंडळातील लोकांवर करतात। यासाठी पुरावा म्हणून ते डाक रजिस्टरचा उल्लेख करतात। आता वर त्या पत्रातील उल्लेख आहे ते पत्र सांगते की विषप्रयोग हा सोयराबाई यांनी केला, अर्थात हा तपशील सुद्धा चूकच आहे, कारण एकतर ही बातमी गोवळकोंडा येथून आली होती, त्यामुळे तिची विश्वासार्हता किती असेल याबद्दल शंकाच आहे। आणि दुसरे म्हणजे इतर कोणतीही साधने विष पाजल्याचा उल्लेख करत नाहीत। उलट ते हेच सांगतात की राजांनी मृत्यूशय्येवर असताना जाणत्या लोकांना बोलावून घेतले आणि 4 उपदेशाचे शब्द सांगितले। यासाठी संदर्भ म्हणून सभासद बखर, चिटणीस बखर 91, कलमी बखर व भोसले घराण्याची बखर इत्यादी पाहू शकता। तिसरा आरोप असा केला जातो की विषप्रयोग केला म्हणून संभाजीराजांनी अष्टप्रधान मंडळातील काही लोकांना जिवे मारण्याची शिक्षा दिली। या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की संभाजीराजांनी जानेवारी 1680 मध्ये स्वतःच राज्याभिषेक करून घेतला। यावेळी अष्टप्रधानात त्यांनी जुन्या सर्व लोकांना जागा दिली होती। पुढे अण्णाजी दत्तो आणि काही लोकांनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला म्हणून त्यांना मृत्यूदंड सुनावला। त्यामुळे जर शिवाजीराजांना विषप्रयोग झाला असता तर राजांचा मृत्यू झाल्यानंतर संभाजीराजांनी या सर्वांना देहदंड लगेचच का नाही सुनावला? त्यावर कडी म्हणजे अष्टप्रधान मंडळात पुन्हा सर्वांना का जागा दिली हा प्रश्न पुढे उभा राहतोच। चौथे, भोसले बखर तसेच सभासद बखर यामध्ये तर यादीच आहे की राजांच्या अंत्यसमयी कोण कोण उपस्थित होते अशी। ती वाचल्यावर दिसून येते की मोरोपंत, हंबीरराव मोहिते, अण्णाजी पंत दत्तो हे सर्वजण रायगडाच्या बाहेर होते। मृत्यूची वार्ता समजल्यानंतर ते रायगडी आले। अष्टप्रधान मंडळात ही 3 महत्त्वाची माणसे होती। तीच अंतसमयी किल्ल्याच्या बाहेर स्वारीवर होते। त्यामुळे कट झाला असल्यास कधी झाला आणि कोणी केला हा एक प्रश्न पुढे उभा राहतो। 5वं म्हणजे सभासदाने ही बखर राजाराम महाराजांच्या सांगण्यावरून लिहिली असा उल्लेख तो करतो। आता महाराजांचे जेव्हा निधन पावले तेव्हा राजाराम महाराज रायगडावरच होते, त्यामुळे सभासदाने लिहिलेले जर चूक असते तर मग राजाराम महाराजांनी त्याला विरोध नक्की केला असता। या व्यतिरिक्त सुद्धा अनेक पत्रे तसेच लेखक या घटनेचा उल्लेख त्यांच्या लिखाणात करतात, मात्र विस्तार भयास्तव ती सर्व साधने इथे देणे शक्य नाही। तर पत्रसार संग्रह खंड 2 मधील वर उल्लेख केलेली पत्रे, चिटणीस बखर, तारीखे शिवाजी, मराठी साम्राज्याची छोटी बखर इत्यादी ऐतिहासिक पुरावे वाचूनच निष्कर्ष काढावा। छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। हे खरी आणि अशा घटनेवरून राजकारण केले जात आहे, हे तर अतिशय धक्कादायक आहे। वर नमूद केलेल्या सर्व साधनांचा आणि पुराव्यांचा विचार करता हेच कळून येते की राजांचा मृत्यू हा अति थकव्यामुळे आजार होऊन झाला होता। त्यामुळे सोयराबाई यांनी विषप्रयोग केला किंवा अष्टप्रधान मंडळातील लोकांनी त्यांना मारले या बाजार गप्पांना काही अर्थ उरत नाही, हेच खरे। बहुत काय लिहिणे, आपण सुज्ञ आहात त्यामुळे आपण पुरावे वाचून निष्कर्ष काढाल असे वाटते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा।